तर आज हवामान खूपच म्हणजे विचित्र आहे. सकाळी ऊन होतं आणि आता अचानक इतके ढग आले आहेत की पाऊस पडेल असं वाटतंय. नमस्कार. आपलं विजेचं बिल बघताना कधीकधी वाटतं ना की हे एवढं जास्त का येतंय. यात काही असे छुपे खर्च असू शकतात जे आपण कमी करू शकतो. आणि याचंच एक मोठं रहस्य आहे पॉवर फॅक्टर. हे काय आहे? सोप्या भाषेत हे एक असं मापदंड आहे जे आपल्याला सांगतं की आपण विजेचा वापर किती हुशारीने म्हणजे किती कार्यक्षमतेने करतोय. अच्छा, एक विचार करूया. घरातला फ्रीज, एसी किंवा ती पाण्याची मोटर, ही सगळी उपकरणं जेवढं काम करतात त्यापेक्षा जास्त वीज तर खेचत नसतील ना. बऱ्याचदा नकळतपणे हेच घडत असतं. आणि मग काय होतं? वीज तर वाया जातेच, पण आपलं बिल ते पण वाढतं. ह्या सगळ्याच्या मुळाशी आहे तोच पॉवर फॅक्टर. तर मग चला जरा खोलात शिरूया आणि समजून घेऊया की हा पॉवर फॅक्टर नक्की आहे तरी काय आणि तो आपल्यासाठी इतका महत्त्वाचा का आहे. ठीक आहे, हे समजण्यासाठी एक एकदम सोपं उदाहरण घेऊ. समजा एका ग्लासमध्ये बियर ओतली. आता तो फेस सकट पूर्ण भरलेला ग्लास आहे ना, ती झाली ॲपॅरंट पॉवर, म्हणजे सिस्टमला दिलेली सगळीच्या सगळी पॉवर. पण त्यातली खरी पिण्यासारखी बियर किती? ती झाली ट्रू पॉवर, म्हणजे ज्या पॉवरने आपलं खरं काम होतं. आणि तो वरचा फेस, तो म्हणजे वाया गेलेली शक्ती. पॉवर फॅक्टर म्हणजे दुसरं तिसरं काही नाही तर त्या खऱ्या बियरचं आणि पूर्ण ग्लासचं गुणोत्तर. हे गुणोत्तर जेवढं एकच्या जवळ जाईल ना, तेवढा फेस कमी आणि विजेचा वापर एकदम उत्तम. आता बघा, इथे डावीकडच्या चित्रात काय दिसतंय? व्होल्टेज आणि करंट एकदम मित्रांसारखे हातात हात घालून चाललेत, बरोबर एकाच वेळी एकाच दिशेने. हा आहे आपला हिरो, आदर्श पॉवर फॅक्टर, ज्याला युनिटी म्हणतात. पण उजवीकडच्या चित्रात बघा, इथे व्होल्टेज पुढे निघून गेलंय आणि करंट बिचारा मागे राहिलाय. जणू काही तो आळशी झालाय. यालाच म्हणतात लॅगिंग पॉवर फॅक्टर. आणि इथूनच सगळा घोळ सुरू होतो, विजेचा अपव्यय सुरू होतो. पण प्रश्न हा आहे की हा करंट मागे पडतोच का? बरं, याला जबाबदार आहेत आपल्या रोजच्या वापरातली अनेक उपकरणं. अगदी आपल्या स्वयंपाकघरातल्या मिक्सरपासून ते मोठमोठ्या कारखान्यांमधल्या अजस्र मोटर्सपर्यंत. या सगळ्यांना इंडक्टिव्ह लोड्स म्हणतात. आणि हेच ते विजेच्या प्रवाहात एक प्रकारचा अडथळा निर्माण करतात आणि आपला पॉवर फॅक्टर खाली खेचतात. अच्छा, मग पॉवर फॅक्टर कमी झाला तर झाला, काय फरक पडतो? खूप मोठा फरक पडतो. याचे परिणाम इतके गंभीर असू शकतात की ते फक्त आपल्या इलेक्ट्रिकल सिस्टमलाच नाही तर थेट आपल्या खिशाला सुद्धा जड जातात. हे बघा, कमी पॉवर फॅक्टर म्हणजे काय? म्हणजे सिस्टमवर एक प्रकारचा विनाकारण ताण. म्हणजे तेच काम करण्यासाठी उपकरणाला जास्त करंट ओढावा लागतो. आता जास्त करंट म्हणजे काय? तारा गरम होतात, ऊर्जा वाया जाते आणि धोका वाढतो तो वेगळाच. याचा परिणाम असा होतो की वीज कंपन्यांना जास्त वीज तयार करावी लागते आणि तो मेहरचा खर्च, तो सरते शेवटी कोणाच्या बिलात येतो? आपल्याच. पण थांबा, घाबरण्याचं काहीच कारण नाहीये. कारण चांगली गोष्ट ही आहे की या समस्येवर अगदी प्रभावी उपाय उपलब्ध आहेत. आपण आपली सिस्टम नक्कीच अधिक कार्यक्षम बनवू शकतो. हे टेबल तर बघा. आपला रोजचा मिक्सर किंवा तो कॉफी ग्राइंडर, यापैकी कुणीच आदर्श पॉवर फॅक्टरवर काम करत नाहीये. म्हणजे विचार करा, रोज सकाळी कॉफी बनवताना सुद्धा आपण नकळतपणे थोडी तरी वीज वाया घालवत आहोत. आता हीच गोष्ट जेव्हा मोठमोठ्या उद्योगांमध्ये घडते तेव्हा विचार करा अपव्यय किती मोठा असेल. तर मग हे सुधारणार कसं? हे अगदी तराजूच्या खेळासारखं आहे. बघा, समजा या लॅगिंग परिणामामुळे तराजूचं एक पारडं खाली गेलंय. आपल्याला काय करायचंय? फक्त दुसऱ्या पारड्यात असं काहीतरी टाकायचंय जे या लॅगिंगच्या विरुद्ध काम करेल, जेणेकरून तो तराजू पुन्हा एकदा सरळ रेषेत येईल आणि सिस्टममध्ये संतुलन साधलं जाईल. आणि हे संतुलन साधण्यासाठी आपल्याकडे दोन मुख्य शस्त्र आहेत. पहिलं आहे स्टॅटिक कपॅसिटर. हे एक छोट्या बॉक्ससारखं उपकरण असतं जे त्या मागे पडलेला करंटला पुढे ढकलायला मदत करतं. आणि दुसरं आहे सिंक्रोनस कंडेन्सर. ही एक खास प्रकारची मोटर आहे जी मुळात सिस्टीमचं संतुलन राखण्याचंच काम करते. ठीक आहे, आपण उपाय तर बघितले, पण पॉवर फॅक्टर सुधारल्यानंतर आपल्याला नक्की काय फायदे होतात? आणि तेही जबरदस्त आहेत. इथे चित्र अगदी स्पष्ट दिसतंय. डावीकडे बघा, कमी पॉवर फॅक्टर म्हणजे जास्त करंट, ऊर्जेचा अपव्यय आणि पैशांचा चुराडा. पण आता उजवीकडे बघा, सुधारित पॉवर फॅक्टर म्हणजे काय? कमी करंट, ऊर्जेची बचत आणि सिस्टमची क्षमता सुद्धा वाढली. एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं तर कमी खर्चात जास्त फायदा. म्हणूनच लक्षात ठेवा, पॉवर फॅक्टर सुधारणं हे फक्त एक कुठलं तरी तांत्रिक काम नाहीये. नाही, ही एक गुंतवणूक आहे आपल्या सिस्टीममध्ये, आपल्या पैशांमध्ये. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे ही एक जबाबदारी आहे. कारण ऊर्जेची बचत म्हणजेच पर्यावरणाचं रक्षण आणि आपल्या देशाची प्रगती.
आणि आता जाता जाता एक प्रश्न. समजा एका कारखान्याचा लोड 100 किलोवॅट आहे आणि पॉवर फॅक्टर फक्त 0.6. आता आज आपण जे काही शिकलो त्याचा वापर करून हा पॉवर फॅक्टर 0.8 पर्यंत कसा नेता येईल याचा विचार नक्की करा. कारण विजेचा कार्यक्षम वापर समजून घेणं इथेच तर सुरू होतं.